रोल का? नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आम्ही मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत, तिथल्या लोकप्रतिनिधींनी नेमकं काय काम केलं, तर भूमिका आम्ही जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आज आम्ही जे काही माढा मतदारसंघातलं जे काही महत्त्वाचे काही 42 गावं आहेत, त्या 42 गावातील मुख्य बाजारपेठ असणारं हे करकम गाव आहे. त्या करकम गावामध्ये आहे नेमक्या इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या लोकप्रतिनिधींनी काय कामं केली आहेत, ते भूमिका आपण या ठिकाणी जाणून घेऊ. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आणि आता त्या ठिकाणी त्यांचे जे मुलगा आहेत रणजितसिंह शिंदे त्या ठिकाणी इच्छुक आहेत. तसेच विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील किंवा आणखीन सावंत बंधू असतील, धनराज शिंदे असतील, या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. ते या माढा मतदारसंघातून इच्छुक आहेत. नेमकं ते इच्छुक असताना इथल्या मतदारांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, इथल्या मतदारसंघांना नेमका कोण उमेदवार हवा आहे, त्या भूमिका आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी काय ज्येष्ठ नागरिक बसलेत, त्यांचे आपण संवाद साधूया, बघूया काय म्हणतात ते. नमस्कार बाबा. नमस्कार. राम राम म्हणलं. राम राम. काय नाव? हां, नाव काय करायचं? आम्हाला इथलं आमदार कोण आहे तुमचं? आमदार हां, कोण आहे तुमचं? आमचे जाम खेडेगाव आणि कसे आमदार आहे. आमदारच तुमच्यातलं माढा मतदारसंघातलं? इथं आहे मी इथं. हां, इथला मी खेडेगावचा. कुठलं गाव? बोस. भोशाचा आमदार कोण आहे तुमचं? भोशाचं आमदार नाही म्हणतो तर कोण? आणि बबनदादा कोण आहे ते? मग ते हां, ते बबन दादा आहे. हां, कसं आहे काम त्याचं? कसं आहे काम? हां, काम कसं आहे त्याचं? कामाचं कशाला जातो आम्ही राहण्यात राहायला. लिहिता वाचता येत नाही, काय नाही. पोरं बघते ती. बरं, सरकारच्या योजना आहे, सरकार जी आहे का नाही, हां सरकार जे आहे, शरद पवार सरकार, हां, शिंदेचं सरकार, ठाकरेचं सरकार, ते आम्ही राहण्यात गावात कधी जात नाही. बरोबर. 2-2 महिने गावात जात नाही. बरोबर. शेतात काय? शेतात का आता काय पाणी नाही, फिनी नाही, काय नाही. पाऊस लय पडलाय की? पाऊस आता किती कसला बो पाणी यायचा पाऊस आहे का? बरं, बारकं येते गाईच मोठा पाऊस नाही काय? मोठं नाही. बरोबर. सरकार कसं आहे काय हे? हां, सरकारचं कसं काय आम्हाला योजनेत पैसे देणार काय? मग अजून काय मिळलं नाही तर हां, मिळतेलं म्हणते ती. ते 2000 हां, 2000 येते का? होय. बरोबर. आणि ते लाडक्या बहिणीचं? मागल्या महिन्यात 8-10 महिन्यात मिळलं नाही. ते 2000 मिळलं मागल्या आठवड्यात तेवढं. बरं. आणि ती घरच्यांना 3000 येते किती? 1,500 आणि मिळलंच नाही तर म्हणतो कुठं कर जायचं आम्ही राहणार आहे. हां, तर ही कुठं चावलं म्हणे टेन्शन कराल ती. बरं. भोशाल दवाखाना आहे? तर इथं सरकारी आहे इथं बरं. करकमला. झाला दवाखाना झाला? हां, दवाखाना झाला? होय. दवाखान्यात पैसे काय घेतला? काय दवाखान्यात? नाही, सरकारी फुकट आहे. बरं. सगळं मग सरकार बरं आहे का आता ही? हां, सरकार बरं आहे का ही? होय होय. हां, आता श्री शरद पवार आहे, उद्धव ठाकरे आहे, एकनाथ शिंदे आहे, कोण बरं आपण वाटतं? तसल्या उलागाली करायचं का? आमचं काही काम आहे का? बरं. आम्हाला आता चेकलेली असलेली हां. रोज गावात आहे त्यांना माहिती. बरोबर. आता इष्टीनं फुकट झाला सर? हां, इष्टीनं कसं आला? इष्टनं आता बोस पाठी बसणं आलो. हां, तिकीट पैसे दिलं का त्याला? पैसे फुकट आहे. मग ते कुणी दिलं फुकट? हां, फुकट कुणी आता दिलं? कोणी केलं? पोरांनी केलं, कोणी दिलं? आता आम्ही कशात चौकशी करू? सरकार करतो तुमच्यासाठी. हां सरकार करतं. हे महायुतीचे सरकार आहे, हां, त्याने दवाखाना तुम्हाला फुकट, रेशन फुकट दिलं असं? नाही नाही, रेशन फुकट नाही. मग हां, फुकट आहे. हां, रेशन सगळे रेशन फुकट आहे. बरोबर. इष्टी फुकट आहे, हां, इष्टी फुकट आहे, फुकट आहे. ही सगळ्या सुविधा वय सरकार आहे. वय जे आहे ना पिष्टी फुकट आहे. 2 वर्ष झाली. हां, बरा आहे निर्णय सरकार. हां हां. काय ना? प्रत्येक तानाजी खरे. बरोबर. कितला जा? हा, बरं. मतदारसंघ कुठला तुमचा? कितला जाईल? माढा मतदारसंघ तुमचा ना? हा, बरोबर. आमदार कोणा माहिती आहे? नाही हां, नाही. मतदान केलं नाही काय? मतदान अजून आलंच नाही. आलंच नाही. हं. बरं, एक तरुण म्हणून काय तुमच्या गावात सुविधा काय काय मिळते इथे? सुविधा आहे ती रेशन आहे. हां, अजून आहे ते रस्तं, भरपूर पाणी. आहे. हा आहे. बरोबर. कोण सुविधा पुरवतोय काय? सरकार. बरोबर. कसं वाटतं सरकार? सरकार भारी. कुठलं? माहिती का महाविकास आघाडीचं? महाविकास आघाडीचं बरं. भारी. आता लाभ माहिती देते आहे आणि हं. महाविकास आघाडी बरी वाटते कसं काय? बरी वाटते. बरं, ठीक आहे. नमस्कार. राम राम. काय नाव? सुभाष कवडे. बरोबर. इथलंच काय? बार्टीचा आहे. बरं, ठीक. म्हणजे मतदारसंघ कुठले आहे तुमचा? माढा मतदारसंघ पंढरपूर. माढा मतदारसंघ. बरोबर. कोण आमदार? आता बबन दादा आहे. बरोबर. कसं आहे काम बघून दादाचं काय? काय आमच्यात तर काय केलं नाही हो काय. बरं. 3 वेळा तुम्ही निवडून दिले की बाबा दादाला? दिने मसबारा लय दिलं पण काय केलं नाही तर काय करा. मसबारा निवडून दिले. बरं. मग त्यांना भेटायचं आहे फेज काय पुन्हा?
काय त्यांनी शरद पवार सोडला, आम्ही शरद पवारच्या मागे जाणारे माणसं. बर शरद पवार तिकडे असं आहे त्याला बघा. बबन दादा आता सांगितलं बा माझा मुलगा रणजितला उभा करतोय होय, त्याला निवडून द्या. पण आम्ही शरद पवारच्या मागे माणसं, शरद पवारची माणसं. बर मग कसं पवार ते दोंडा का उभा करणार त्याला मत देणार आहे. त्याने शेतकऱ्या काय वेळा तेवढाच राहिला, कोण राहिला नाही. या सरकारनं कांद्याची जखमारी केली, सगळ्याची केली. हां. मग ते 2,000 रुपये दिले तर लाडकी बहीण आणली आहे, इष्टी मोफत केली आहे, रेशन मोफत केले. काय करा ते पुन्हा काढतील बघा. कांद्याचं माझं किती कांदा होतं, मुलकाची माती कांद्याचं पैसे झालं नाही जाऊ त्या भाजप सरकारने. बर मग आता बबन दादा भाजपकडे जायचे ते अजित पवार वगैरे तिकडे जायचे की हाय ती पण कांद्याचं मग माती केली त्याने. मग बबन दादाचा मुलगा जर तिकडं तुतारीकडे गेला तर मग देऊ की काय. मग ते मोहिते पाटील आहे तिकडं, अभिजित आबा आहे तिकडं, आता अभिजाबाला देते तिकडे, तिकीट कोणाला देते ते. ते आणखी ठरलं नाही त्यांचं काय. हां मग ते मागते सगळेजण तिकीट. आहे ना, मग आता काय. हा आमचं शरद पवार भाव नाही बघा, दुसरं काय नाही. बरं शरद पवार जे सांगेल हा त्याचा उमेदवार असेल तर त्याला द्यायचं. बाकी सरकार म्हणून काय भूमिका आहे? शरद पवार, ठाकरे, शिंदे, अजितदादा, भाजपचं. अजितदादानं चूक केली तिकडे जाऊन पहिलं आपल्या जागा सोडणार पाहिजे होती बघा. बरं पण त्याला ते मंत्री करायचं, बाकीचे पैसे त्याला कमी होत होय होतं. मला पडते हे आपलं दादानं हेच मागं राहायला पाहिजे होतं अहो. पवार आहे माझं हां पण राहील नाही की आता ते. तर काय कर, दादा त्याला तिकीट देत नाही का कोणाला. ह्या अजित पवाराला तिकीट, ह्याला तिकीट दे पण हे नाही सुद्धा काय पवारांना सुद्धा दादाला. पण आता आम्ही दादा असं ह्या पवार सांगाल तर पवाराची माणसं आहे बघा. पवारसाठी मी कशासाठी पवारच एवढं कशासाठी? आता आम्ही सगळीकडे जातोय, हां. तुमच्यासारखी आहे नाही हां. ज्येष्ठ नागरिक पवार सांगेल तीच म्हणतील बा. तर काय पवारानं काय वेळ शेत काय तेवढाच माणूस ती मेल्यावर पण ह्याला विरोध कोण नाही गाडी. शरद पवारात होतं घटने माणसं मत शरद भाजप सरकार कसं आहे काय? भाजप सरकार नालाय काय नाही, काहीच नाही काय. काय लय नालायक सरकार. महाराज आहेत, महाराज गाडीवर चाललेत, गाडीवर जायच्या आधी महाराजांशी भेटूया. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण कुठले गाव? बरं बारडी. म्हणजे हे माडा मतदारसंघात होतं. हां बरं आमदार कोण आहे काय? आमदार बबन दादा. बरोबर 3 टर्म बबन दादा तुम्ही निवडून दिले इथं. हां दिलंय. कसा आहे विकास बबन दादाचा काय? कामं चांगली आहे तिथे, बरं म्हणजे आमच्या गावाला तर चांगली आहे नीती. सुखसुविधा वगैरे हो बाकीच्या? होय. बरोबर. मग आता दादाने सांगितलं माझा मुलगा आहे या ठिकाणी, आता वयोमानुसार मी थांबतोय, माझा मुलगा आहे रणजितला, तर स्वीकारतील का लोक? आपण तर शिकार बरं मग आणखीन त्यांच्याबरोबर मोहिते पाटील उभा आहे तिकडं, बघू अजून मोहर काय अभिजित आता आबा आहे तिकडं. आहे ते सावंत तसे आहे सगळेच, ते. पण आपली कामं होण्याला महत्व आहे ना. बरोबर काय काय काम आणखीन अपेक्षित आहे ते? कुठं रस्ता म्हणा, आता कुठं रस्त्याला चिखल झालेला आहे, हां. वाहनं जात नाही, ती पडती ती माणसं सार काय नाही तात्या. मग काय नाही तात्यानं आम्ही एकाच गावचा आहे. बरं हा. बरं सरकार कसं वाटतंय महायुतीचं, महाविकास आघाडीचं? काय आता हो काम केल्याशिवाय बी काय खरं लय कामं केली ह्या सरकारनं महायुतीच्या. केली, पण काय आमच्या पथर पोचली बी नाही ती. बरं योजना तर आल्या का काय? हा योजना तर वेगवेगळ्या आल्या नाही. काय आली ते काय नाही ते कुठल्या कुठल्या आल्या? आल्या काय, कोणाला खोले आली ते, कोणाला असं बघून बघून आली ती. बरं राहील बबन दादाने केलं काय असं वाटतं का काय? केलंय आमच्या पुरतं तर. बरोबर अभिजित पाटलाबद्दल काय वाटतंय? ते बी चांगलं आहे नेतृत्व. आता काय बरं वाईट कोणाला म्हणायचं नाही, मोहिते पण पाटील- शेवटी आपल्याला काम करणाराला आता मोहिते पाटलाला दिलंच की निवडून. हां. हा मागल्या बाहेरीनं मग त्यांच्यात ते शिवतेज बाबा, रणजित सिंह मोहिते पाटील ते तयारीत आहे ती. हाय ती हां हाय ती, पण आता शेवटी आपलं बी बघायचं सगळं. आता काय काय ठरलं का काय? अजून नाही ठरलं, पण ठरवू घेता काय. बरोबर ठरलं. हा. नमस्कार बोला. काय नाव आडवीत आहे म्हणजे येऊ दे काय पुढे एक जरा काय नाव? बापू लोंडे बरोबर ही व्यवसाय आपलाच आहे, चप्पलचा पलीकडचा आहे. बरोबर कुठला मतदारसंघ? मतदार माडा आमदार कोण आहे? बबन दादा कसं आहे काम काय? काय नाही काम. बरं मग आता काय ठरलंय पुढं कोण निवडून द्यायचं वर काय? बबन दादा विरोधात असेल त्याला बबनदा विरोध अभिजित पाटील आहे तिकडं, मोहिते पाटील आहे. कोणी बी असू दे. बरं कसं बबनदादा विरोध? काय इकडे इम्यात गाव का बसली नाही ती आमची बरं पीक विम्याचं- दुष्काळात हां, सगळं तिकडचाच भाग बसतोय. हां. मग इथल्या सर्कलला मंडल अधिकाऱ्यांना तुम्ही भेटून काय? कोण आहे इकडे 42 गावाला वाली? त्याला वाली राहील नाही. हां? 42 गावाला वालीच कोण नाही. मग बेचाळीस गाव 3 वेळा निवडून दिली की. आता चूक झाली, आता इथनं पुढे देत नाही त्याला. बरं सांभाळून घेतो आता. हां, हां. आता इथनं पुढे चूक होत नाही. चांगली ह्या बारीनं. बरं कोण ठरलं उमेदवार, पुढचा उमेदवार कोण? काय कोण बबन दादा विरोधात कोणी वेळा कोण असतं कोण बी असू. मी ते सांगते अभिजित पाटील असतील, सावंत आहे तिकडं, कोण बी असू चंद्रा दे. शिंदे. नाही ना, कोण का असं ना. मग आता बबनदा विरोध समजा 4 जण उभं राहिली हां. तर 4 जण निवडून येणार तुम्ही. काय त्यातला एक निवडा, पण बबन दादाला नाही. मग तेच की ते 4 पैकी कोण वाटते जरा बरा बरा त्यातल्या त्यात
त्यातल्या तर मग मोहिते पाटील बरं आहे मग आपल्याला. मोहिते पाटील आता खासदारकी एकदा दिली तू तरी दिली की आता ती MIDC काढायला लागलाय मेंढापूरला. बर आता दुसऱ्यांदा अजून काय निवडून आल्या अजून काय कर गावासाठी. बर तसं बबन दादाचा विषय काय नाही. इकडचा भाग सगळा बसला दुष्काळात. इकडचं कुठे गेलं 42 गाव. शिवाजी लोक तुळशीपासून जाधवाडीपासून भाग बसला सगळा. बर मी प्रॉपर माडा तालुका आहे तो बसला. हा इकडचं काय झालं मत घ्यायला तेवढा काय बघून दादा. हा तिथलं जे तुम्ही स्थानिक ज्याला नेतृत्व मानताय हा. त्यांच्याकडे तक्रार करून काय झालं नाही काय करायचं इथल्याला त्याला कळत नव्हतं इकडच्या भागाची मतं घेतोय आपण. बर पैसे दिले नाही हा विम्याचे पैसे विमा नाही दुष्काळात नाही वाला बी नाही आणि वाळला बी नाही. काहीच तिकडचाच भाग बसतो इकडे का नाही. गावात रस्ता नाही ते पाणी नाही ते कुठलं होते बार्डीच करकमचं आहे. प्रॉपर करकम करकम. तिथं पाणी पुरवठा योजनेची काय सोय आहे? काय सोना सगळे दूषित पाणी आहे. बर तुमची करकम पाणीपुरवठा योजना खूप गाजते, खूप मोठी पाणीपुरवठा योजना आणली जातं, लाखो रुपये त्याला निधी आहे. कागदोपत्री आहे निकी. बर इथं अजून लोक कुठला सर्वे करा गावात सगळं दूषित पाणी आहे. जहारचं पाणी पेरशिवाय लोक पाणी पित नाही तिथं. बर आपण गावाला पाणी दूषित आहे. वापरायला पाणी किती दिवसात येत होतं? 8 दिवसाला 6 दिवसाला. बर मग इथलं ग्रामपंचायतले वेगवेगळं काही निधी आणून काय पारपूर केलं नाही का? कोण निधी आणायचा कोण काय करायचं. कारण ते मुख्यमंत्र्याची जी हर घर जल जी योजना आहे, कोट्यवधी रुपये योजना आहे, प्रत्येक गावासाठी मंजूर करण्यात आली. त्या संदर्भात काय अभ्यास काय तुझा? काय सोना सगळं कागदोपत्री आहे सगळं. म्हणजे रोष आहे म्हणायचं सध्या. रोष आहे सगळं. हां ठीक आहे. हो सलून काय नाव आहे सलूनचं? सलून नावच नाही बाहेर काय हा वर आहे पत्रावर आहे. नमस्कार असू दे काय राव. नमस्कार नमस्ते बोला. काय नाव? ओंकार जाधव. बरोबर धंदाच वरच लय करते राव. श्रावण संपलाय. श्रावणामुळे बरोबर श्रावणामुळे जरा तोटा झाला. चालू आता एवढी गर्दी झाली. बरोबर काय माडामग सर काय म्हणतं वातावरण? कॅमेराकडे बघा 2 मिनिट जरा. कॅमेरा तुमचा इकडे. हां जे पवार साहेब देतील त्यालाच. बर कसं पवार साहेब काय? पवारांनी दगड जरी दिला तर निवडून देऊ. आणि बर आता इथं बबन दादाला पवारकडेच होते आतापर्यंत. होतं म्हणून तर निवडून दिला आता बघतो. विकास बाबतीत काय भूमिका आहे? विकास आहेच की. हां विकास केलाय जी. विकास केला नाही असं नाही. ठीक आहे केलाय का? पण पाण्यामध्ये अजून ते रस्त्याला खड्डे आहेत सगळीकडे, ते दुष्काळ निधी मिळाला नाही, पीक विमा निधी मिळाला नाही. सरकारच असलं तर त्याला काय करायचं. मग सरकार बदलायला नाही. बदलायचं. मग बबन दादा तिकडं बबन दादाला आता कुठं बबन दादा राहते बाबा. हां बबन दादा नाही राहतो रणजित दादा तिकडं. रणजित दादाला पवार साहेबांनी दिलं तर निवडून देऊ आम्ही. बर ते अपक्ष म्हणले तर अपक्ष म्हणलं तर नाही. नाही तू तरी तू आणखी तू तर उमेदवार ठरला की तुमच्या माडा ठरल की. लय उशीर झाला. अजून बाकीच्या चालू आहे. उमेदवार ठरवून प्रचार सुरू झाला. उमेदवार फिक्स होईल का आज ना उद्या. बरं आता तुम्ही म्हणताय तसं तू तर इकडं अभिजित पाटील पण इच्छुक आहे, हा मोहिते पाटील ही इच्छुक आहे, हा स्वतः बबन दादा पण इच्छुक आहे. हा 3 उमेदवार कोण बरं वाटते जरा? रणजित भैया. मोहिते पाटील का शिंदे शिंदे. ना अभिजित आबा नाही. का? कारखाना चालवणार माणूस आहे, दर दिलाय. कारखाना चालवतोय बरोबर आहे पण आमदार केलं नवीन माणूस देऊन कसं चालवायचा. हा, मग जुनाच किती दिवस द्यायचा? 30 नव्याला जर समजूस तर आमदारकी संपती. पुन्हा द्यायची निवडून आणखीन त्याला मग परत पहिलं पाडं 55 करायचं आहे नाही त्याची भूमिका काय? का. नाही. ठीक आहे. काय नाही. नमस्कार नमस्ते. काय ना संतोष गुळमे. कुठलं गाव? करकम. प्रॉपर इथलंच. तुझा माडा जो मतदारसंघ आहे काय परिस्थिती आहे माडा मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीने बघितलं तर? विकासाच्या दृष्टीनं तर पंढरपूर विभागामध्ये जरा थोडा विकास कमीच आहे का रे. बरं म्हणजे 42 गाव आहेत ते जरा हा 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 सुरक्षित. हा हा मग ह्या 42 गावांना सातत्यानं तोच उमेदवार निवडून दिला. बरोबर आहे पण आमचा पाणी प्रश्न भेडसावतोय पण त्यांनी फक्त त्यांच्या भागातच पाणी केलेलं आहे. बरं ह्या भागात पाण्याचा प्रश्न म्हणले की ते काय बोलू देत नाहीत. बरं त्यामुळं आता थोडा वेगळा विचार होईल ह्या वेळेला. बरं हम्म. झालं तर नाही. हा मग आता शिंदे सोडून दुसरं कोण उमेदवार ठरलाय का तुमच्या गावाला? नाही नाही तसं काय नाही. मग आता त्यांच्या बबनदाचं वय झाले, बबनदानं सांगितलंय की आता माझा मुलगा आहे रणजित, त्याला मी संधी देतोय आणि तुम्ही त्याला साथ द्या अशी भावनिक थोडी साथ घातली आहे. तर अभिजित पाटील तिकडे आहेत, सावंत बंधू आहेत, मिनलताई साठेच प्रॉपर माड्यातून. काय वाटतं बाकी नवके उमेदवाराबद्दल जरा? आता वरच्या लेवलनं काय होतं हे अजून बघावं लागणार आहे. वरची लेवल समजा काय होतं तुतारीकडे सगळे जाऊन आले तिथे. मग तेच तुतारीकडं जरा जास्त कल आहे. हां पण उमेदवार कोण वाटते? उमेदवार आता जे तुतारीकडे जाईल त्याला जरा जास्त पर्सेंटेज राहणार आहे. हां समजा अभिजित पाटील गेला तिकडे, हो तिकडं मोहिते कसं अभिजित पाटील? हा अभिजित पाटील कसं काय हे कामच केलं नाही पहिल्या पडाने काय 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 काम काय तळ्यात पाणी सोडायचं होतं ती आणतो म्हणली होती कायच केलं नाही. बरं अभिजित पाटील आनंद वाटतंय.
आणि काय बदल तर होईल की काय बदल? नागा कर ना काय बदल ठरलाय का तसं बऱ्यापैकी? होय ही 42 गावं थोडी त्या माड्यात इकडं पंढरपूर तालुका बाजूला काढल्यामुळे थोडा काय फरक वाटतोय काय? तर प्रॉपर ते माडा गाव आणि तिकडे जरा जास्त लीड होईल तिकडे कमी होईल असं वाटतंय काय? वाटतंय बर हो नसराव बोला आमची जरा बोला 2 मिनिटं पलीकडे सरकव जरा काय चर्चा तर करूया आपण पासा जरा राम 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 काय ना सुभाष भागवत तळेकर 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 इथलं आहे प्रॉपर नाही का पोशाचं बोस बरोबर काय मतदारसंघातली काय परिस्थिती सध्या काय कुठल्या घेतले आहे हा माडा मतदार तुमचाही बोस करकंबा एकच आहे की? एकच बर म्हातारं कोणाला उभा करेल ती बर आता बबन दादाचं वगैरे काय बबन दादा उसापूरचा हां राम राम पण जोपर्यंत शरद पवार आहे हां तोपर्यंत ती कोणाला दगडाला उभा करू द्या बर. ती मतदान आमचं 100% बोशातलं मतदान पवार साहेबाला असतं पवार साहेब हा दुसरं मी काय सांगू म्हणजे आता तुम्ही 3 टर्म बबन दादा निवडून दिले दिलं की ते मग विकास झाला मग का? बबन दादा त्यांच्याकडे होतं म्हणून दिलं म्हातारपणाला त्याला सोडून तिकडे गेलं मग त्याला कशात द्यायचं बर बबन दादा केला होता कसं काय हो का एकाच जो प्रतिनिधी निवडून देतो हां ती काय त्याला नुसतं पण गरिबासाठी दिलेलं नसतं विकासासाठीच दिलेला असतो हां इकडे एवढं लक्षात ठेवा त्याचं काम आहे त्याचं करायचं त्यानं केलं म्हणजे काय उपकाराला केलं काय बरं झाला का तसं बोशाचं ज्या काय पायाभूत सुविधा पाहिजे एवढं म्हणावं नाही त्या पण आपलं बरं आहे बरं काय अपेक्षित आणखीन काम व्हायला पाहिजे म्हणून कामाचं काही सुधी उपयोग नाही सगळं कसं आहे आगे मवाळ जिकडं उठून माशा पळतेल्या बर तकडं पळतंय बर पण जुनं ते जुनं आणि सोनं ते सोनं आता पवाराकडे ते अभिजित पाटील पण तयारीत आहेत मोहिते पाटील आहे तिकडे अभिजित पाटील 100% पवाराचा माणूस होता पण त्याच्या मागं ती शिल लावलं त्या कारखान्याच्या ह्याला बर हां मधनंच त्याला वडून घेतला तिकडे गेलं हो पण आता त्याचं काम झालंय ती म्हाताऱ्याला सोडत नसतं बर ते आता 3-3.5 कोटी मिळाले त्याला मग नाही ती भाग वेगळा आहे ती काय ती ना देईल मिळेल पण ऐन टायमाला त्याला बिलं वाटायच्या टायमाला बंद केलं हां त्यामुळे त्याला प्रश्न नाही आणि एक सांगतो भाजप ही बरं का मला एक म्हणायचं मी आता सर्वसामान्य साधा माणूस आहे मी मोठा भ्रष्टाचार केला आहे बर आणि तुमच्यापाशी आलं की सगळं सफाई होतं हे काय हो बरोबर भ्रष्टाचार यांच्याकडे आले की ती फायनल त्याची केस नाही भानगड नाही त्याची उचापाची नाही काय नाही मग किती बी मोठ्यानं भ्रष्टाचार करू द्या बर ते तुमच्यापाशी आलं की बंद कसं काय होतं ती चौकशी चालू झाली पाहिजे सगळ्याची जे हो हो जेवढी आहे ती उद्या घे दूध का दूध आणि पाणी का पाणी करत नाही ते बरोबर आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी उद्या हां ती नको आहे असं हे हां माहिती सरकार त्या पद्धतीने करत असं वाटतंय महायुती माधुरज्योत सरकार लागलं बर माधुरज्योत आणि सगळ्यात देवेंद्र फडणवीस बर वाईट केलं त्यानं मराठ्या तर पाकच वाटोळ केलं ती मरायला लागली एक वरी झालं करतं या उपोषण जरांगे पाटील आहेत ते बरोबर एक वरीस 3 दिवस 4 दिवस झालं आहे का ते छप्परच्या पातळीवर गारण आहे तिच्या आहे का काय काही नाही कसं तुमचं केलं सरकारला ते सगळे मराठा समाजाच्या पाठी मग त्याने आता तर नीट जग मारायला पाहिजे एखाद्या लक्षात घ्या की बघा कसं आहे तुम्हाला कुठल्याही बी माणसाला प्रतिनिधी निवडून दिला म्हणून त्या भागाचा विकास झाला पाहिजे तुम्ही निवडून गेला की झट कुणाला विचारत नाही तुमची खुर्च्या आणि मोठीपणा तुमच्या माडामध्ये सांगते कारखानदारी सारखं किती बी कारखाना असू द्या काय घेणं आम्हाला काय नाही म्हातार कोण उभा करेल की दगड जर उभा केला तर त्यालाच मत आहे बर त्या पद्धतीने ठरलंय तसं मी माझ्या गावापुरतं सांगतो तुमचा माडा काय बोस काय आणि करकम काय त्यांनी कधी बी एनी टाईम बघू द्या बर जास्तीत जास्त मला चांगलं माहिती आहे 11-12 हजार मतदानातनं 1400 मतदान जातात विरोधात जातात नाही एक मुशी गाव पडतं कुठलं की काळ्या दगडावलं रे काय ठरलंय बऱ्यापैकी जे काय तू तरी सांगेल त्या पद्धतीने बस बस सरकारच्या योजनेबद्दल काय वाटते लाडकी बहीण पेन्शन ती हे बघा तुम्हाला 1500 दिलं म्हणजे आपल्या बायका एकात घेतल्या त्यांनी घरचे ऐकतील काय आपलं ऐकतील त्यांचं ऐकतील काय ऐकते ते करते ते आपल्याकडून 3 ईशानं 4 ईशानं पैसे गोळा करते ते तुम्हाला एका ईशान देते सरकारी योजना हे बघा ही योजना फक्त उद्याला मतदान होत तर चालू मतदान झाली पुन्हा चालू अजित पवार म्हणले की आम्ही 1 वर्ष अजित पवाराचं सगळं साफ खोटं खोटं बोलतं का घरं बी बोलतं पण रिठून बोलतं एवढंच आहे प्रश्न खोटं बोल रिटर्न बोल रिठून बोल असं असतं ते सरकारी योजनेबद्दल काय शाश्वत वाटत नाही साफ खोटं
नमस्कार. नमस्कार. काय ना शिकरे भवन शिकरे बरं कुठले प्रॉपर पेहे पे तुमचा माडा मतदारसंघ माळा मतदारसंघ. काय मतदारसंघाची भूमिका काय आहे? काय नाही पवार साहेब की जिंदाबाद. बरं हो दुसरं काय नाही. पवार साहेब आणखी उमेदवार ठरवलं नाही इकडे कोण आहे? अहो त्यांनी कोणाला बी ठरवू द्या. बरं अहो इथनं करकम नेवरा रस्ता आहे नांदुरा त्या पेहे आमचं गाव येतंय. हां 20 वर्ष झाले कंप्लीट आतापर्यंत गुडघ्युक्त खड्डा इथं. डांबरी वर मुरुम टाकलाय मुरुमावर डांबरी टाकाय. बरं हां डांबरीवर मुरुम आहे आता. कुणी केली गाड्या लोकांची? ही सगळं बघून जाता या काळात रस्ता आहे. बर तर दर्शक हो या करकम येथील नागरिकांच्या काही या प्रतिक्रिया होत्या. या प्रतिक्रियेवरून आपल्याला असं लक्षात येतं की माढा मतदारसंघातील करकम हा भाग विकासापासून थोडासा वंचित राहिला दिसून येतोय. तसेच या मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार असल्याचीही या नागरिकांच्या प्रतिक्रियावरून दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, करकम.